Hello everyone, welcome to the first session of MCQ solving and आज आपण सॉल्व करणार आहे फर्स्ट असाइनमेंट शीट जी 25 MCQची होती. त्या असाइनमेंट शीटमध्ये काही क्वेश्चन्स खरंच टफ होते बट बरेच क्वेश्चन ॲव्हरेज आणि इझी लेवलचे होते. सो मी इथे सगळेच क्वेश्चन सॉल्व करणार आहे बट आय विल बी स्ट्रेसिंग मोर ऑन डिफिकल्ट क्वेश्चन्स. इझी क्वेश्चन्सला मी फक्त फॉर्म्युला सांगेन आणि स्टेप्स सांगेन. बाकी मेजॉरिटी जे डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत त्याच्या डिटेलमध्ये एक्सप्लेनेशनमध्ये आय विल बी गोईंग इन टू. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यू विल फाइंड रोटेशनल मोशनची असाइनमेंट, दॅट इज द रोटेशनल डायनॅमिक्सची असाइनमेंट नंबर 2. ती तुम्ही आज सॉल्व करा पूर्ण आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आय विल अपलोड द MCQ सॉल्विंग सेशन ऑफ द सेकंड असाइनमेंट ॲज वेल. त्यानंतर आपण जसं आपण डिस्कस केलं आहे फ्रायडेज अँड सॅटर्डेजला वी विल बी कवरिंग दी प्रिव्हियस इयर क्वेश्चन सिरीज. सो PYQs आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, ते PYQs पण आपण सायमल्टेनियसली सॉल्व करणार आहे. सो आता पुढचे 2-3 दिवस तर कम्प्लिटली आपण MCQवर फोकस करायचं आहे सो दॅट वी आर वेल प्रिपेअर्ड फॉर संडे टेस्ट. संडेच्या टेस्टमध्ये प्रत्येकाचा टार्गेट फुल ऑन फुल मार्क्स पाहिजे. 25 मार्क्सची टेस्ट आहे समजा फिजिक्सची, तर 25 on 25 शुड बी आवर टार्गेट. बिकॉज इफ वी आर एमिंग फॉर 100% ऑब्व्हियसली आपल्याला एकही MCQ चुकवून चालणार नाही आहे. सो जे काही मिस्टेक्स आहेत त्या आत्ता करून टाका. जी एक्झाम आहे संडेची त्या एक्झाममध्ये आपल्याला मॅक्सिमम स्कोर काढायचा आहे. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. पहिला प्रश्न पहा. सो पहिला प्रश्न पहा काय आहे. सो लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. पहिला क्वेश्चन काय बघूयात. द फर्स्ट क्वेश्चन इज अ स्टोन ऑफ मास 1 kg tied to a light inextensible string of length 10/3 meters is whirling in a vertical circular motion. ठीक आहे, रेशो ऑफ मॅक्सिमम टू मिनिमम टेन्शन दिलेला आहे 4, जी ची व्हॅल्यू दिली आहे आणि स्पीड ऑफ द स्टोन ॲट द हायेस्ट पॉईंट विचारले. इथे बघा टेन्शनचा रेशो दिला आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. एक लक्षात ठेवा, टेन्शनमध्ये आपल्याला एक रिलेशन ऑलरेडी माहिती असतं की लोएस्ट मायनस हायेस्टचं टेन्शन 6 mg असतं. हे रिलेशन ऑलरेडी आपल्याला माहीत असतं. आणि एक त्यांनी अजून रिलेशन सांगितलं आहे की मॅक्सिमम टेन्शन म्हणजे लोएस्टचं टेन्शन ऑब्व्हियसली, मिनिमम टेन्शन म्हणजे हायेस्टचं टेन्शन ऑब्व्हियसली, याचा रेशो 4 आहे. सो इक्वेशन नंबर 1 आणि 2 एकत्र सॉल्व करून मला काही करता येईल का, टेन्शन काढता येईल का, तर बघा नक्कीच जमेल. ह्या इक्वेशनवरनं, सेकंड इक्वेशनवरनं मी TL ची व्हॅल्यू काय येते असं विचारलं तुम्हाला, तर TH पलीकडे जाणार आहे, 4TH येते. ही व्हॅल्यू TL ची आपण पहिल्या इक्वेशनमध्ये टाकू आणि सॉल्व करू. सो बघा काय येणार आहे, 4TH minus TH is equal to 6 mg. So 4TH minus TH is 3TH is equal to 6 mg. याचा अर्थ टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट इज 2 mg. पण टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंटचा फॉर्म्युला काय आहे, तर टेन्शनचा हायेस्टच सोडा, जनरल फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो काय. जनरल फॉर्म्युला टेन्शन ॲट एनी जनरल पॉईंट इज mv²/r प्लस mg cos थीटा. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. टेन्शन ॲट एनी जनरल पॉईंट असा असतो. आणि सिन्स अँगल 180 असतो टॉपमोस्ट पॉईंटला, हायेस्ट पॉईंटला अँगल 180 होतो, तर कॉस 180 -1 असल्यामुळे टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंटचा फॉर्म्युला असा बनतो, mv²/r मायनस mg, बिकॉज कॉस 180 इज -1. आणि आता ह्याच्यामध्ये TH ची व्हॅल्यू 2 mg टाकूयात. 2 mg इज इक्वल टू mv²/r. इथे v काय आहे, v त्या पर्टिक्युलर पॉईंटची व्हेलॉसिटी आहे. इथे हायेस्टची विचारली ना, मग ती हायेस्टची व्हेलॉसिटी, कारण की आपण आता हायेस्ट पॉईंटसाठी फॉर्म्युला लिहिलेला आहे. हायेस्ट पॉईंटले फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे. वी आर गोइंग टू फाइंड द स्पीड ॲट द हायेस्ट पॉईंट. मायनस mg लेफ्ट हँड साईडला आला तर तो 3 mg होणार. 3 mg इज इक्वल टू mv²/r. mm इज गोइंग टू कॅन्सल, r विल गो अप. 3gr इज इक्वल टू v². घ्या रूट आणि काढा आन्सर. ठीक आहे, याच्या पुढे तर काय अवघड नाही आहे. सो v येणार आहे √3gr. g ची व्हॅल्यू 10 असते, r ची व्हॅल्यू 10/3 दिली आहे प्रश्नामध्ये. सो 3, g ची व्हॅल्यू 10, r ची व्हॅल्यू 10/3. 3 गेला, 10² 100, 100चं रूट 10. आन्सर इज अल्फा. ए इज द आन्सर. 10 meters per second. फर्स्ट क्वेश्चन एकदम इझी होता, थोडा लेंदी होता ऑब्व्हियसली बट इझी होता. क्वेश्चन नंबर 2 पहा काय. अ पार्टिकल डिस्क्राइब्स अ हॉरिझॉन्टल सर्कल इन अ कॉनिकल फनल. ठीक आहे, whose inner surface is smooth and the speed is 0.5 meters per second. What is the height of the plane from the vertex of the cone? So consider करूयात हा एक कोन आहे आणि या कोनवरती पार्टिकल हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरतोय. फ्रिक्शनलेस सरफेस आहे आणि हा जो पार्टिकल फिरतोय त्या पार्टिकलची स्पीड पण सांगितली आपल्याला. किती दिली आहे, 0.5 meters per second.
आता आपण असाच एक क्वेश्चन सॉल्ड एक्झाम्पलमध्ये केलेला आठवतोय का तुम्हाला, की पार्टिकल ची मॅक्सिमम आपल्याला रेंज काढायची होती, की मॅक्सिमम वेलॉसिटी काय असणार किंवा मॅक्सिमम रेडियस काय असणार, असं तसं विचारलेलं. तसाच क्वेश्चन आहे इथे, फक्त वेगळ्या वेनी विचारलं. इथे विचारलंय हाईट विचारली ते. सो बघा हाईट ही असते हाईट. ते म्हणतात प्लेनपासून वर्टेक्सची हाईट h आहे, ठीक आहे. रेडियस r आहे, ठीक आहे. अँगल जर काही थीटा असेल तर हा मोशन डिस्क्राईब कोण करतोय, पार्टिकल करतोय. तर पार्टिकलचं मेकॅनिक्स, पार्टिकलचे फ्री बॉडी डायग्राम काढायला गेलो आपण, तर पार्टिकलवरती दोन महत्त्वाचे फोर्स आहेत. एक आहे नॉर्मल रिॲक्शन आणि एक आहे त्याचं स्वतःचं वजन mg. नॉर्मल रिॲक्शनचा नीट पहा, अँगल हा थीटा असेल ना, तर बाय जॉमेट्री हा अँगल थीटा आपण प्रूव्ह करू शकतो. बिलकुल डिफिकल्ट नाही. कसं काय सर, तर हा थीटा आहे, तर हा आतमधला अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगल असेल ना, थीटाचा कॉम्प्लिमेंटरी अँगल 90 मायनस थीटा असेल. सो हा 90 मायनस थीटा असेल तर उरलेला वरचा थीटा असला पाहिजे. सो नॉर्मल रिॲक्शन जर काही एन थीटा अँगलवरती असेल तर त्याचा इनवर्ड कॉम्पोनंट कोण असेल, एनचा कॉस असेल. आणि अपवर्ड कॉम्पोनंट जो असेल, दी अदर वन थीटापासूनचा दूर, तो साईन कॉम्पोनंट असेल. सो इथे साईन थीटा एनचा साईन कॉम्पोनंट वेटला बॅलन्स करतोय, वेरॅज द कॉस कॉम्पोनंट एनचा इज गिविंग द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. आणि जर मी इक्वेशन 2 आणि 1ला डिवाइड केलं ना, 2/1 केलं, 2/1 काय मिळेल पहा. 2/1 केलं तर 2/1 केलं तर एन एन कॅन्सल होईल, कॉस बाय साईन इज कॉट थीटा. 2 डिवायडेड बाय 1 करतोय मी, इक्वेशन 2 डिवायडेड बाय 1 करतोय. कॉट थीटा इज इक्वल टू mv² अपॉन mg. mm गेला, v²/g मिळतो. आपल्याला इंटरेस्ट आहे हाईटमध्ये. आता हाईट कशी मिळणार आहे, हाईट तर फॉर्म्युलामध्ये दिसत नाही आहे, बट कॉट थीटा तुम्हाला हाईट देऊ शकतो. कॉट थीटा हाईट कशी देऊ शकतो बघा. कॉट थीटा हाईट कशी देऊ शकतो, तर कॉट थीटा इज ॲडजेसंट साईड अपॉन अपोजिट साईड. टॅनच्या रेसिप्रोकल असतो, टॅनचा एक्झॅक्ट रेसिप्रोकल. सो कॉट थीटाची व्हॅल्यू जर मी h/r पुट केली, v²/rg, तर r विल कॅन्सल, h आपल्याला मिळाला v²/rg. टाका, v ची व्हॅल्यू 0.5 मीटर आहे. 0.5चा स्क्वेअर इज 0.25, 0.5चा स्क्वेअर इज 0.25 डिवाइडेड बाय g10 असतो. सो आन्सर आला 0.025 मीटर. असं तर ऑप्शन दिसत नाही, सेंटीमीटरमध्ये मात्र दिसतंय. याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करा. 2.5 सेंटीमीटर विल बी द हाईट above which the particle is revolving. Answer for this question is answer theta. C is the correct answer. Third question. Now this one is the shortcut. तुम्हाला माहिती पाहिजे, this is the shortcut, की circular motion मध्ये when a particle is at this point, it has got velocity v. ठीक आहे. जर पार्टिकल पोझिशन ए पासून पोझिशन बी पर्यंत पोहोचला, सच दॅट पोझिशन बी जो आहे तिथली वेलॉसिटी वेगळी असणार आहे. पार्टिकलची वेलॉसिटी डिरेक्शन वाईज चेंज होते. तुम्हाला जर कोणी विचारलं थीटा अँगल ट्रेस करून त्याची वेलॉसिटी कितीनी चेंज झाली, तर चेंज इन वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे 2v साइन θ/2. हा त्याचा फॉर्म्युला आहे चेंज इन वेलॉसिटीचा. हा फॉर्म्युला आलाच कसा काय, तर मी तुम्हाला सांगतो शॉर्टकट मेथड. हा फॉर्म्युला आला आहे चेंज इन पोझिशनवरून, डिस्प्लेसमेंटवरून आला आहे. आणि डिस्प्लेसमेंट जर काही तुम्हाला काढायचं असेल, 2 पॉईंटमधलं डिस्प्लेसमेंट किती असतं, हा ए पॉईंट आणि हा बी पॉईंट आहे, यांच्यात किती डिस्प्लेसमेंट असतं अँगल थीटा झालं तर हे डिस्प्लेसमेंट काढणं खूप सिंपल, मी तुम्हाला दाखवतो. सी, हा सपोज अँगल थीटा आहे, हे आर आहे, हे पण आर आहे. तर मी तर परपेंडिक्युलर ड्रॉप केला ना सेंटरला, परपेंडिक्युलर सेंटरला ड्रॉप केलं ना असा, तर हा अँगल θ/2 बनणार आहे. सिमेट्री आहे कारण की θ/2 बनणार. सो व्हॉट विल बी दिस साईड गाईज, ही साईड काय असेल, इफ दिस इज आर, तर ती पलीकडचे साईन असेल ना, सो इट विल बी आर साइन θ/2. बरोबर का नाही. दिस साईड विल बी आर साइन θ/2, तेवढीच ही पलीकडची असणार आहे. सो त्यामुळे ती जी डिस्प्लेसमेंट आहे ती 2r साइन θ/2 असणार आहे. डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, पार्टिकल इथून इथं गेल्यावरती, पार्टिकल ए टू बी गेल्यावरती किंवा बी टू ए गेल्यावरती त्याचं डिस्प्लेसमेंट असणार आहे 2r साइन θ/2. झालं, डिवाइड बाय टाइम करा. इफ यू टेक डेरिव्हेटिव्स यू विल गेट वेलॉसिटीज. सो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज वेलॉसिटी इज 2v साइन θ/2. दिस इज द फॉर्म्युला. आणि या फॉर्म्युल्यामध्ये त्यांनी फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या. अँगल दिला त्यांनी 40 डिग्री, सो 2v साइन
40/2 इज 20. 2v sin 20 आहे का रे उत्तर? 2v sin 20 आहे का? 2v sin 20 आहे. ऑप्शन इज सीटा. कळालं का? हा फॉर्म्युला तुम्ही ॲज अ फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता, डिराईव्ह करू शकतो आपण, बट गरजेचं नाही. फॉर्म्युला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 4 पहा. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. A string of length L is fixed at one end, mass m. The string is making frequency, त्याची frequency दिली 2/π RPS, 2/π hertz, 2/π hertz आहे frequency. Question is tension in the string काय असेल रे? आता frequency दिली आहे म्हणजे क्लिअरली ओमेगा दिलाय. ओमेगा काय असतो? 2π इंटू फ्रिक्वेन्सी. सो 2π इंटू फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू 2/π टाकली तर ओमेगा 4 आहे. ओमेगा 4 आहे. मला विचारलंय टेन्शन. आता टेन्शन काढायचं असेल मला, जर आय एम इंटरेस्टेड इन टेन्शन, तर मी फ्रिक्वेन्सी, ही जी फ्रिक्वेन्सी आहे या फ्रिक्वेन्सीवरनं टेन्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये मला माहिती आहे टेन्शन mg sec थीटा असतो, बट मला सेक थीटाच माहीत नाही. mg माहिती आहे, सेक थीटाच माहीत नाही. सो मला त्या सेक थीटाची व्हॅल्यू हा ओमेगा देऊ शकतो का? लेट्स ट्राय. तर ओमेगाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, टाईम पिरियड आणि ओमेगा कसे असोसिएटेड आहेत. तर टाईम पिरियड आणि ओमेगामध्ये रिलेशन असं आहे 2π/t इज ओमेगा, आणि टाईम पिरियडचा फॉर्म्युला मी जर टाकला इथे तर ओमेगाचा फॉर्म्युला √g/l असं प्रूव्ह करता येतो. √g/l कसं काय? तर टाईम पिरियडचा फॉर्म्युला सबस्टिट्यूट करा. 2π√L/g हा फॉर्म्युला इथे सबस्टिट्यूट करा. 2π कॅन्सल होईल, √g वरती जाईल, √g/l आहे. सो ओमेगा आहे √g/l, आणि ऑब्व्हियसली √g/l cos थीटा, √g/l cos थीटा. कॉस थीटा विसरलो, टाइम पिरियडच्या फॉर्म्युलामध्ये L cos थीटा बाय जी असते ना. सो √g/L cos थीटा इज द फॉर्म्युला ऑफ ओमेगा. सबस्टिट्यूटेड ओव्हर हियर. ओमेगा इज 4, सो 4 इज इक्वल टू √g/L cos थीटा. व्हॉट इज 1 cos थीटा गाइज? 1 cos थीटा तर सेक थीटा असतो. सो √g sec थीटा अपॉन L इज 4, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. g sec थीटा इज 16L, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. सो टाका ना, g sec थीटा काय 16L आहे ना. सो आन्सर आहे 16mL. कळलं का? 16mL आन्सर इज अल्फा. थोडासा ट्रिकी होता. ओमेगा इनडायरेक्टली ओमेगावरनं जी आणि थीटा काढायचं, तर जी आणि थीटावरनं टेन्शन काढायचं. गोल फिरवून होता क्वेश्चन थोडासा, बट बिलकुल डिफिकल्ट नाही आहे. यू कॅन सॉल्व दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स. आले पाहिजे तुम्हाला असे क्वेश्चन सॉल्व करायला. लेट्स मूव टू द 5th क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 आहे, सेकंड हँड ऑफ अ वॉच इज 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटरचा सेकंड हँड आहे. सेकंड हँड म्हणजे काटा, सेकंड काटा. तुम्हाला काय विचारलंय बघा प्रश्नामध्ये, की हा सेकंड हँड आहे समजा, ह्याची 6 सेंटीमीटर लेंथ आहे. ठीक आहे. तुम्हाला विचारलंय स्पीड ऑफ द एंड पॉइंट. एंड पॉइंटची स्पीड काय असेल? वेलॉसिटी नाही, स्पीड. अँड मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स इन वेलॉसिटीज ॲट 2 परपेंडिक्युलर पोझिशन्स. 2 परपेंडिक्युलर पोझिशनला एक तर स्पीड ऑफ एंड पॉइंट काढा. स्पीड ऑफ एंड पॉइंट आपण इझिली काढू शकतो, v = r ओमेगा करून. r रेडियस 6 सेंटीमीटर आहे, इंटू ओमेगा. सेकंड हँडचा ओमेगा काय असतो? ओमेगाचा डेफिनेशन असतो 2π टाइम पिरियड. आता सेकंड हँडचा टाइम पिरियड 60 सेकंद असतो. सो 61 जा 60 10 जा. हा सेंटीमीटरला मीटर करायचं राहिलं अजून, 10⁻² असतं सेंटीमीटरचं मीटर. सो उत्तर काय आलं? 2π अपॉन 10 जो आहे ना तो वर जाईल, इंटू 10⁻³ बनेल. 2πचं उत्तर असतं 6.28 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड, ज्याला आपण मिलीमीटर पर सेकंड म्हणू शकतो. 10⁻³ मीटर पर सेकंड म्हणजेच मिलीमीटर सेकंड. सो 6.28 मिलीमीटर पर सेकंडचे ऑप्शन 2 आहेत, ए आणि बी. त्यामुळे ऑप्शन ए आणि बी मध्ये आपलं उत्तर असलं पाहिजे. सी आणि डी शक्य नाही आहे. आता दुसरा क्वेश्चन असा आहे की व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स इन वेलॉसिटीज ॲट 2 परपेंडिक्युलर पोझिशन. म्हणजे या पोझिशन आणि या पोझिशनमध्ये जी वेलॉसिटी आहे ना, त्यांचा मॅग्निट्यूडचा डिफरन्स नाही, त्यांच्या डिफरन्सचा मॅग्निट्यूड विचारलं. म्हणजे पहिलं डिफरन्स काढा आणि नंतर मॅग्निट्यूड काढा. डिफरन्स काय येईल रे? चला मी ही इनिशियल घेतो 6.28 आय कॅप, आणि खालची फायनल घेतो -6.28 जे कॅप. जे का घेतली? कारण की ती राऊंडवर्ड आहे. पहिल्याला आय का घेतली? कारण की ती पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या लॉंग आहे. आणि चेंज जेव्हा विचारतील तेव्हा फायनल मायनस इनिशियल करायचे. फायनल -6.28 जे कॅप मायनस इनिशियल 6.28 आय कॅप. काय येईल याचा मॅग्निट्यूड विचारले तुम्हाला? मॅग्निट्यूड ऑफ
डिफरन्स इन व्हेलॉसिटीज. सो डिफरन्स इन व्हेलॉसिटीज घेतले मी, त्याचा मॅग्निट्यूड विचारलं. सो याचा मॅग्निट्यूड काय येईल, √6.2 स्क्वेअर 6.2 स्क्वेअर 6.28 स्क्वेअर 6.28 स्क्वेअरची ॲडिशन अँड दिस कम्स क्लोज टू. हे सॉल्व्ह केलं तुम्हाला ऑब्व्हियसली 6 पेक्षा मोठंच आन्सर येणार आहे, 0 तर शक्य नाही. सो आन्सर इज बीटा. ठीक आहे, असे क्वेश्चन्सला बिलकुल डिटेलमध्ये सॉल्व्ह करायची गरज नसते. वन्स यू नो आन्सर काय आहे, ए किंवा बी मध्ये आहे, तर मग ऑप्शन एलिमिनेट करा. 0 येते का, तर 0 नाही येते, उरलेला ऑप्शन असलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 6. नाव दिस इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन. असे क्वेश्चन मी खूप जास्त देणार नाही, असे क्वेश्चन मी खूप जास्त सॉल्व्हही करणार नाही. मोटरसायकलिस्ट किती अँगल ऑफ बँकिंगनी टिल्ट होऊन किंवा किती अँगल ऑफ टिल्ट आहे त्याचा, तर त्याचा फॉर्म्युला आहे tan θ = v²/rg. ऑल डेटा इज प्रोव्हाइडेड, वेलॉसिटी इज प्रोव्हाइडेड, रेडियस इज प्रोव्हाइडेड, जी माहीत आहे, टॅन पलीकडे घेऊन जा, यू विल गेट थीटा. ओके, आता असे प्रश्न मी थोडे स्किप करण्याचा प्रयत्न करतो. असे क्वेश्चन सॉल्व्ह करायला काहीच वेळ लागत नाही, बिलकुल डिफिकल्ट नाही आहे. बट तुम्हाला असे क्वेश्चन जास्तीत जास्त जमले पाहिजेत, सो मी इथे सॉल्व्ह नाही करत आहे. ठीक आहे, मी तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे, तुम्हाला सबस्टिट्यूट करायचं. इवन तुम्हाला सोल्युशन्स प्रोव्हाइड केलेत, त्याच्यामध्ये आन्सर्स पण दिलेले आहेत. 7th क्वेश्चन. अ हेवी मास इज अटॅच्ड टू अ थिन वायर अँड इज वर्ल्ड इन वर्टिकल सर्कल. द वायर इज मोस्ट लाईकली टू ब्रेक कुठे, तर ऑब्व्हियसली वायर तिथेच ब्रेक होईल जेव्हा टेन्शन मॅक्सिमम असेल. आता टेन्शन मॅक्सिमम कुठे असेल, तर ऑब्व्हियसली लोएस्ट पॉईंटला. सो आन्सर इज लोएस्ट पॉईंट ऑफ द सर्कल. पार्टिकल मूव्स इन अ कॉन्स्टंट ओमेगा ऑन अ सर्क्युलर पाथ ऑफ सर्टन रेडियस. ओमेगा कॉन्स्टंट आहे काय, सर्टन रेडियसच्या ऑर्बिटमध्ये, सर्टन रेडियसच्या ऑर्बिटमध्ये पार्टिकल इज रिव्हॉल्विंग विथ कॉन्स्टंट ओमेगा. इफ द अँग्युलर वेलॉसिटी इज केप्ट कॉन्स्टंट, ह्याला कॉन्स्टंट ठेवलं, बट द रेडियस इज मेड हाफ. अचानक मी रेडियस हाफ करून टाकलं, कॉन्स्टंट तेवढाच ओमेगा ठेवलाय, देन व्हॉट विल बी द न्यू फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स आहे एफ. आता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mr²² असतो का रे, आठवतं मला, असंच असतो का. आता ते म्हणतात अँग्युलर वेलॉसिटी इज केप्ट सेम, ह्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे, मासला हात लावायचंच नाही आहे. रेडियस इज मेड हाफ. आता रेडियस हाफ झालं तर फोर्स पण हाफ होणार आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. सो रेडियस हाफ मुळे फोर्स हाफ. सो आन्सर इज ए. रेडियस ऑफ द पाथ हाफ झाल्यामुळे फोर्सही हाफ झाला. तुम्ही म्हणाल सर mv² का नाही वापरलं तुम्ही, ह्याच्यात तर इन्व्हर्स होता, कारण की तर mv² मध्ये प्रॉब्लेम असा होता की आपल्याला v माहीत नाही आहे, जी v इथं फिक्स्ड आहे, या क्वेश्चनमध्ये v फिक्स्ड आहे. ओके, सो दिस वॉज क्वेश्चन नंबर 8. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 9. अगेन सिमिलर क्वेश्चन, फक्त यावेळेस फरक आहे की अँग्युलर वेलॉसिटी इज डबल्ड, अँग्युलर वेलॉसिटीला डबल केली आहे, मात्र रेडियसला चेंज केलेलं नाही आहे. तर आता फोर्सला काय होईल, तर फोर्सचा फॉर्म्युला mr²² आहे, याला सेम ठेवलं आहे. आता ओमेगाला डबल केलं, ओमेगाला डबल केलं तर तो 4 टाइम्स होणार. सो फोर्स विल बी 4 टाइम्स. ऑब्व्हियसली ना, फोर्स इज प्रपोर्शनल टू ओमेगा². मागच्या क्वेश्चनमध्ये काय झालेलं, मागच्या क्वेश्चनमध्ये ओमेगा वॉज केप्ट कॉन्स्टंट, रेडियस वॉज मेड हाफ. सो फोर्स वॉज प्रपोर्शनल टू रेडियस, ओमेगा वॉज कॉन्स्टंट. इथे रेडियस कॉन्स्टंट आहे, ओमेगा व्हेरिएबल आहे. सो दॅट वॉज 9th वन. 10th क्वेश्चन. द बॉडी ऑफ मास m इज रोटेटिंग इन वर्टिकल सर्कल. डिफरन्स इन कायनेटिक एनर्जी ॲट टॉप अँड बॉटम इज ऑब्व्हियसली टोटल एनर्जी दोन्हीकडे सेम असते, म्हणजे कायनेटिक प्लस पोटेन्शियल टॉपची जेवढी असते तेवढीच कायनेटिक प्लस पोटेन्शियल बॉटमला असली पाहिजे. याचा अर्थ टॉप टॉप बॉटम बॉटम. याचा अर्थ जर कायनेटिक एनर्जीला मी राईटला घेतलं तर कायनेटिक एनर्जीमधला चेंज मिळेल मला, बॉटम मायनस टॉप, कायनेटिक एनर्जी टॉप. तेच जर का मी पोटेन्शियलला पलीकडे घेतलं तर मला काय मिळणार आहे, पोटेन्शियलमधला डिफरन्स. सो पोटेन्शियल एनर्जीमध्ये जो डिफरन्स असतो ना, तेवढाच डिफरन्स कायनेटिक एनर्जीमध्ये असतो. तुम्हाला डिफरन्स इन कायनेटिक एनर्जी विचारली ना, तर बिलकुल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला वापरू नका, फॉर्म्युला वापरा पोटेन्शियल एनर्जीचा. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, 2 हायेस्ट आणि लोएस्ट पॉईंटमध्ये mgh. अरे पण एचच्या जागी काय पुट केलं पाहिजे, 2r. सो आन्सर इज 2mgr. आन्सर इज सीटा वन्स अगेन. 10th क्वेश्चनचा आन्सर सी आहे. अच्छा, आता 11th क्वेश्चन बघा, थोडासा ट्रिकी आहे, बऱ्याच जणांना जमला नसेल. मग काय वाटतं आन्सर काय असलं पाहिजे. अ स्मॉल ब्लॉक इज शॉट इंटू 4 डिफरंट ट्रॅक्स. ईच ट्रॅक राईज टू द सेम हाईट. सो हाईट सेम आहे, नो प्रॉब्लेम, हाईटचा काही प्रॉब्लेम नाही आहे, चौघं पण सेम हाईटचे आहेत. क्वेश्चन वाचा. द स्पीड ॲट विच द ब्लॉक एंटर्स द ट्रॅक इज सेम. सगळीकडे स्पीड सेम आहे, दिलं आहे प्रश्नामध्येच.
नॉर्मल रिॲक्शन मॅक्सिमम कुठे असेल? ॲट द हायेस्ट पॉईंट. आता हायेस्ट पॉईंटला नॉर्मल रिॲक्शन काढायचं असेल मला, तर नॉर्मल रिॲक्शनचा फॉर्म्युला सांगितलं आहे मी तुम्हाला, किंवा टेन्शनचा फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला मी, mv²/r - mg. कारण की ते खालून चाललंय ना, तर वरती ढकलण्याचा प्रयत्न होणार आहे. सो आधी सेंट्रीफ्युगल मोठा पाहिजे, मायनस वेट असला पाहिजे. दिस इज नॉर्मल रिॲक्शन. आणि जर नॉर्मल रिॲक्शन मॅक्सिमम हवा असेल तर ऑब्व्हियसली हाऊ विल यू गेट मॅक्सिमम नॉर्मल रिॲक्शन? जर एम मोठा असेल तर, बट सगळे मास सेम आहेत. जर वेलॉसिटी मोठी असेल, सगळे वेलॉसिटी सेम आहेत. जर आर छोटा असेल तर त्याचा अर्थ रेडियस ऑफ कर्वेचर एकदम छोटा पाहिजे. सो तो जो कर्व आहे तो असा मोठा रेडियस ऑफ कर्वेचर नको, तो असा पाहिजे. जेवढा छोटा असेल ना रेडियस ऑफ कर्वेचर टॉप मोस्ट पॉईंटचा, तेवढा त्याचा रेडियस छोटा असेल. आणि जेवढा रेडियस छोटा तेवढा जास्त त्याला एन नॉर्मल रिॲक्शन मिळणार आहे, तेवढी जास्त नॉर्मल रिॲक्शन मिळणार आहे. सो इथे सगळ्यात कमी आर दिसतोय मला ऑप्शन ही, तर आय टेस्ट वाटते मला. ए किंवा बी यातलं जो तुम्हाला जो वाटतोय ज्याचा कमी आहे रेडियस ऑफ कर्वेचर, म्हणजे एकदम कर्वेट असा, हा कसा खूप मस्तपैकी इलॉंगेट झाला आहे, तसं याच्यातला कोण असा आणि थोडासा असा, याचा आर कमी आहे ना, ह्याचा आर मोठा आहे तरी रिलेटिव्हली. सो एकदम असा जो आहे ते आन्सर आहे आपलं. सो इधर इट विल बी ए और ऑप्शन बी. ठीक आहे, बी मला वाटतोय थोडासा कर्व जास्त आहे, बट आन्सर तुम्हाला समजलं पाहिजे, कन्सेप्ट कळायला पाहिजे. एन ज्याचा जास्त असेल दॅट विल विन. आणि एन जास्त कसं करायचं? जर आर कमी केला तर. ठीक आहे, दिस वॉज क्वेश्चन नंबर 11. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 13. काय क्वेश्चन आहे? वाचा क्वेश्चन, वाचा जर. टूचं स्पेलिंग बघा. 2 particles having mass m and m मोठा and छोटा है are moving in a circular path of radius मोठा और छोटा r. their time periods are same. अरे टाइम पिरियड्स आर सेम म्हणजे ओमेगा इज सेम. कसं काय सर ओमेगा सेम कसं काय? तर ओमेगा इज 2π/t. टाइम पिरियड सेम, ओमेगा सेम. ओके, देन व्हॉट इज द रेशो ऑफ दर अँग्युलर वेलॉसिटीज? बापरे, क्वेश्चन मध्ये हे विचारतील मला माहितच नव्हतं. मला वाटतं सेंट्रिपिटल फोर्सचा रेशो वगैरे विचारतील. इथे तर अँग्युलर वेलॉसिटी विचारली. आता टाइम पिरियड सेम म्हटल्यावरती अँग्युलर वेलॉसिटी सेमच येणार ना. आन्सर इज डेल्टा. नेक्स्ट क्वेश्चन. अ बॉडी ऑफ मास छोटा एम हँग्स ॲट वन एंड ऑफ द स्ट्रिंग ऑफ लेंथ एल. लेंथ एल च्या स्ट्रिंगवरती मास एमचा स्टोन हँग करतोय. इट इज गिवन हॉरिझॉन्टल वेलॉसिटी, त्याला हॉरिझॉन्टल पुश दिलाय सो दॅट इट वुड गो अप टू 60 डिग्री, 60 डिग्रीपर्यंत जाऊ शकतो असं म्हणे. ठीक आहे, देन व्हॉट इज द टेन्शन ॲट द मीन पोझिशन? आता जर काही तो 60 डिग्रीपर्यंत जात असेल तर तो जाऊन थांबत असेल, थांबून तो परत रिटर्न येत असेल. आता रिटर्न येताना ती पूर्णपणे जी पोटेन्शियल एनर्जी त्यांनी गेन केलेली ती परत त्यांनी कशात कन्वर्ट केली? कायनेटिकमध्ये. सो आपण बघूयात की तो पहिलं तर 60 डिग्रीला जेव्हा जाईल तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी किती राईज झाली असेल, किती इन्क्रीज झाली असेल? तर इथे तर पोटेन्शियल एनर्जी 0 असते लोएस्ट लेवल. इथे 60 डिग्री म्हटल्यावरती एल असेल ना हे, तर 60 आणि इथनं मी परपेंडिक्युलर ड्रॉप केला तर हा झाला 90, तर हा झाला 30. तर साईड ऑपोजिट टू 30 किती असते? हाफ द हायपोटेनियस, म्हणजे L/2 असणार, म्हणजे उरलेला पण L/2 असणार. याचा अर्थ तो मास 60 डिग्री वर गेला म्हणजे L/2 डिस्टन्स वर गेला. L/2 किती वर गेला? L/2. सो त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी किती? mgL/2. आणि ही पोटेन्शियल एनर्जी घेऊन तो जसा खाली येईल ती सगळीची सगळी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल. हाफ mv² मध्ये कन्वर्ट होईल. बॉटमला पोटेन्शियल कन्वर्ट्स टू कायनेटिक. सो बघा, सॉल्व्ह करू आपण. ह्याच्यात ना आपल्याला 2 कॅन्सल होऊन जाईल. सो काय मिळेल? mv²चं उत्तर मिळेल mgl. आपल्याला विचारलं टेन्शन ॲट द मीन पोझिशन, लोएस्ट पॉईंटला टेन्शन काय असेल? तर वी नो दॅट व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये लोएस्ट पॉईंटला टेन्शन 2 गोष्टी देतात. सेंट्रिफ्युगल फोर्स mv² प्लस mg, प्लस करावं लागतं बिकॉज कॉस थीटा इथे 1 असतो. आणि mv² मधला आपण ऑलरेडी mv² ची व्हॅल्यू काढून बसलोय जी आहे mgl बाय r, म्हणजे इथं एलच आहे, प्लस mg. एल गेला, mg प्लस mg 2mg. याचा अर्थ बॉटम मोस्ट पॉइंटला टेन्शन इन द स्ट्रिंग विल बी 2mg. टेन्शन विल बी 2mg. कसं सॉल्व्ह केलं कळालंय का? 60 डिग्रीपर्यंत गेला म्हणे तर 60 डिग्रीला मी त्याची पूर्ण पोटेन्शियल एनर्जी काढली mgh फॉर्म मी, आणि त्याला कन्वर्ट केलं कायनेटिकमध्ये. बॉटमला जेव्हा तो आला कायनेटिक एनर्जी झाली आणि मी नंतर टेन्शनचा फॉर्म्युला वापरला. कोणता टेन्शनचा फॉर्म्युला असतो? हा असतो टेन्शनचा फॉर्म्युला mg cos थीटा.
टेन्शनचा फॉर्म्युला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये हा वापरायचा असतो. नेक्स्ट 15वा प्रश्न बघा. अ पार्टिकल डज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन हॉरिझॉन्टल प्लेन. रेडियस दिलाय 20, सेंट्रिपिटल फोर्स दिलाय 10, कायनेटिक एनर्जी विचारली. क्या बात आहे. सेंट्रिपिटल फोर्स इज mv²/r इज इक्वल टू 10. रेडियस दिलेला आहे. रेडियस किती दिलाय 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर मी जर काही आर ची व्हॅल्यू टाकली इथे 20 सेंटीमीटर, तर मला mv²/r च्या जागी मला 20 न टाकता 0.2 मीटर टाकावं लागेल. SI युनिटमध्ये 0.2 असतं ते. इज इक्वल टू किती आहे सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू 10 आहे. सो 0.2 पलीकडे जाणार. सो mv² ची व्हॅल्यू मिळाली 2. बट आपल्याला कायनेटिक एनर्जी विचारली आणि कायनेटिक एनर्जी असते हाफ mv². दोन्हीकडे हाफ हाफनी मल्टिप्लाय करा. सो तुमचं उत्तर येईल 1 जूल. 1 जूल आन्सर आहे का, तर येस बीटा आहे. थोडं फास्ट सांगितलं मी, नीट बघा. आता इज्जतीत करू आपण. काय सांगतोय मी. पार्टिकल डस परफॉर्म UCM. रेडियस इज गिवन 20 सेंटीमीटर. करा कन्वर्ट SI मध्ये 0.2 मीटर. ओके. सेंट्रिपिटल फोर्स mv²/r इज गिवन ॲज 10 न्यूटन. सेंट्रिपिटल फोर्स दिलेला आहे mv²/r इज 10 न्यूटन. ठीक आहे. आर ची व्हॅल्यू इथं टाकूया. त्याच्यात आर ची व्हॅल्यू 0.2 आहे. म्हणजे ह्याच्यातनं मला mv²/0.2 इज 10 असं मिळेल. आणि ह्यातनं मला mv² इज इक्वल टू 0.2 पलीकडे नेला तर 2 मिळेल. mv² मिळाला. आपला मेन एम आहे फाइंड कायनेटिक एनर्जी, ज्याचा फॉर्म्युला असतो हाफ mv². सो हाफनी दोन्हीकडे मल्टिप्लाय करून टाकूयात. म्हणजे लेफ्टला मिळाली कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1 मिळेल. कळालं का. 1 जूल ऑब्व्हियसली SI युनिट. सिंपल होता. 16वा क्वेश्चन. क्वेश्चन असा आहे. अ पार्टिकल P इज मूव्हिंग इन अ सर्कल ऑफ रेडियस A. ठीक आहे. रेडियस A चा सर्कल आहे विथ युनिफॉर्म स्पीड v. ठीक आहे. C इज द सेंटर ऑफ द सर्कल. ओके. C इज द सेंटर, नो प्रॉब्लेम. AB इज द डायमीटर. ठीक आहे. A आणि हा B म्हणूयात. AB इज द डायमीटर. ठीक आहे. वेन पासिंग थ्रू B बसना पास होत असताना, वेन द पार्टिकल इज पासिंग थ्रू B, क्वेश्चन इज व्हॉट इज द वेन पासिंग थ्रू B अँग्युलर वेलॉसिटी ऑफ P अबाउट A आणि अबाउट C चा रेशो काय असेल. आपल्याला विचारलंय अँग्युलर वेलॉसिटी ऑफ पार्टिकल अबाउट A आणि अँग्युलर वेलॉसिटी ऑफ पार्टिकल अबाउट C चा रेशो काय असेल. आता अँग्युलर वेलॉसिटी तर v/r असते. काय असते v/r, हे माहिती आहे आपल्याला. v/r. आता बघा v तर दोन्हीसाठी C वरून बघताना, C वरून ऑब्झर्व करताना v वेलॉसिटीज आहे. A वरून ऑब्झर्व करताना पण ती वेलॉसिटी सेमच आहे. फरक पडणार आहे r मध्ये. सो अँग्युलर वेलॉसिटी A च्या भोवती जेव्हा मी काढणार आहे त्यावेळेस मला डिस्टन्स किती घ्यावा लागेल, रेडियस किती घ्यावा लागेल, 2a घ्यावा लागेल. ॲज इफ तो A सेंटर आहे आणि तो A च्या अबाउट फिरणार आहे असं अज्युम करून. सो v/2a येईल तुम्हाला इथे. आणि ओमेगा अबाउट C काढताना सिम्पली v/r. इथे रेडियस Aच आहे. सो हे सॉल्व्ह करा. v कॅन्सल, a कॅन्सल, 1/2 उत्तर येतं. 1/2 उत्तर म्हणजे 1/2 इज ऑप्शन सीटा. C इज द करेक्ट आन्सर. समजतंय का. हा थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन होता की आपल्याला ओमेगा अबाउट कुठला तरी पॉईंट विचारला असेल आणि याच्यावरती कसे पण प्रश्न विचारतात बघा. जसं की एक एरोप्लेन उडतंय 20 मीटर्स, 200 मीटर्स पर सेकंड. चला एक रॅन्डम नंबर घेऊया. 200 मीटर्स पर सेकंडनी उडतंय आणि खाली ऑब्झर्वर थांबला आहे. 300 मीटर किंवा 3000 मीटर खाली थांबला आहे ऑब्झर्वर. खालून तो बघतो एरोप्लेनकडे. तर त्या ऑब्झर्वरसाठी एरोप्लेनची अँग्युलर वेलॉसिटी काय, त्याच्यासाठी कितीच्या अँग्युलर वेलॉसिटीने तो एरोप्लेन फिरतोय, तर सिम्पली वेलॉसिटी अपॉन परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो 200 एरोप्लेनची स्पीड डिवायडेड बाय तो बरोबर खाली थांबलाय, परपेंडिक्युलर डिस्टन्स खाली दिलंय, अपॉन 3000. दिस इज द फॉर्म्युला ऑफ ओमेगा. ओमेगा इज v/r. v शुड बी परपेंडिक्युलर, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी इज ऑलवेज परपेंडिक्युलर, टेंजेन्शियल असते. सो दिस इज द आन्सर फॉर 16th क्वेश्चन. 17th क्वेश्चन पहा. 17th क्वेश्चन काय आहे. 2 cars मूव्हिंग ऑन सर्क्युलर पाथ टेक अ टर्न. R1 आणि R2 आर रिॲक्शन्स ॲट इनर अँड आउटर व्हील्स. सपोज आपण असं अज्युम करू ही कार आहे आणि ही कार आता या रोडवरून असा टर्न घेणार आहे, असा टर्न घेणार आहे. तर कार जेव्हा राईटला टर्न घेते ना तेव्हा ती कार अशी ओव्हरटर्न होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. म्हणजे आतले व्हील्स ग्राउंडला सोडतात लवकर. आतले व्हील्स विल लीव द ग्राउंड फर्स्ट. जेव्हा कार अशी ॲक्सिडेंट जेव्हा होईल, ओव्हरटर्निंग होईल ना,
तेव्हा इनर व्हील्स कधी पण ग्राउंडला सोडतील पहिले, लक्षात ठेवा. आउटर व्हील्स ग्राउंडला सोडत नाही पहिले इनर व्हील्स सोडतात आणि नंतर ती टॉपल होते. तर कोणाकडे जास्त रिॲक्शन आहे, रिॲक्शन जास्त आहे म्हणजे ग्राउंडला फर्मली कोणी पकडून ठेवलं आहे, तर फर्मली ग्राउंडला पकडून ठेवलं आहे आउटर व्हील्सनी. ठीक आहे, आउटर व्हील्स R2 आहेत, R2 आउटर व्हील्स आहेत, इथलं रिॲक्शन जास्त असतं, इनर व्हील्सचं रिॲक्शन कमी असतं. सो आन्सर काय येईल, R1 इनर व्हील्सचं रिॲक्शन इज लेस दॅन R2. ऑप्शन इज ए. हे कर्व रोडवरती, स्ट्रेट रोडवरती दोन्ही रिॲक्शन सेम असतात ऑब्व्हियसली, पण कर्व घेताना इनर व्हील्स हळूहळू लूज पडतात. खूपच फास्ट गेलो तर इनर व्हील्सचं रिॲक्शन 0 बनेल, म्हणजे ते चाक हवेत जाईल. ठीक आहे. 18 UCM मध्ये, हां खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ॲक्सिलरेशन अँड स्पीड आर कॉन्स्टंट बट वेलॉसिटी चेंजेस. तुम्हाला वाटेल येस. बोथ वेलॉसिटी अँड ॲक्सिलरेशन आर कॉन्स्टंट. तुम्हाला वाटेल येस. बोथ ॲक्सिलरेशन अँड स्पीड आर कॉन्स्टंट. तुम्हाला वाटेल येस. बोथ ॲक्सिलरेशन वेलॉसिटी चेंजेस. तुम्हाला वाटेल नो. बट आन्सर इज डी. आन्सर इज डी. लक्षात ठेवा, UCM मध्ये वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन, स्पीड यामध्ये कोण कोण वेक्टर्स आहेत. हा वेक्टर आहे, हा वेक्टर आहे, आणि वेक्टर डिरेक्शन चेंज केलं तरी चेंज होतो, तर वेलॉसिटीची डिरेक्शन तर चेंज होती ना. सो वेलॉसिटी चेंज होत आहे. ॲक्सिलरेशन चेंज होत आहे का, तर ॲक्सिलरेशन इज ऑल्सो वेक्टर. सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन, तो पण तर डिरेक्शन चेंज करतोय प्रत्येक ठिकाणी, सो तो पण चेंज होतोय. सो ॲक्सिलरेशन, वेलॉसिटी दोन्ही चेंज होत आहेत. समजतंय का, बोथ आर चेंजिंग बिकॉज दे आर वेक्टर्स आणि दे आर प्लेनार वेक्टर्स. ठीक आहे. 19th क्वेश्चन पहा. 19th क्वेश्चन प्रिव्हियस इयरच्या टेक्स्टबुकमध्ये होता, या वर्षीच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे. क्वेश्चन असा आहे की एक पाथ आहे असा मस्तपैकी घसरगुंडी टाईप आहे, आणि नंतर तो पाथ पुढे असा कर्वमध्ये कन्वर्ट झाला. प्रश्न असा असतो की एखादा ऑब्जेक्ट मला जर का इथनं स्मूथ पाथवरनं रिलीज करायचं असेल तर मी किती हाईटवरून सोडलं पाहिजे त्याला की तो खाली आल्यावरती तो हा सर्कल कंप्लीट करेल, म्हणजे VCM मध्ये कंप्लीट करेल तो. आणि ह्याच्यासाठी रूल एकदम सिंपल आहे. बघा, मी जवळून सोडलं तर काय होईल रे, असा जाईल, असा 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 करून थांबून जाईल. बट आपल्याला त्याला किती वरतून सोडावा लागेल की तो एक अख्खा सर्कल मारेल. तर आपल्याला तर माहीत आहे की सर्कल मारण्यासाठी मिनिमम बॉटम मोस्ट पॉईंटला किती स्पीड लागते, √5GR एवढी स्पीड लागते मिनिमम. हा रेडियस R असेल तर एवढी मिनिमम स्पीड लागते, तुम्हाला तेवढी स्पीड द्यावी लागेल. याचा अर्थ मी त्याला किती वरतून सोडू रे, मी त्याला वरतून सोडतोय म्हणजे मी त्याला कोणत्या तरी फॉर्मची एनर्जी देतोय, जी एनर्जी कन्वर्ट होतीये त्याच्या स्पीडमध्ये. सो मी त्याला पोटेन्शियल एनर्जी देतोय. सो मी त्याला किती पोटेन्शियल एनर्जी देऊ, की ती पोटेन्शियल एनर्जी वापरून तो जसा खाली येईल तो कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करेल आणि त्याची वेलॉसिटी एवढी बनेल. म्हणजे मी त्याला किती कायनेटिक एनर्जी रिक्वायर्ड आहे, रिक्वायर्ड कायनेटिक एनर्जी ½ m√5GR² आहे, एवढी कायनेटिक एनर्जी रिक्वायर्ड आहे, तर तो जस्ट कंप्लीट करेल. तुम्ही √5GR पेक्षा कमी स्पीड दिली तर तो कंप्लीट नाही करणार. सो किती लागते बघू पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी लागते 5/2 mgr. रूट कॅन्सल होईल स्क्वेअर केल्यावरती, 5/2 mgr. सो किती पोटेन्शियल एनर्जी लागते 5/2 mgr. म्हणजे किती हाईटवरून सोडलं पाहिजे, तर पोटेन्शियल एनर्जी इज mgh. mgh शुड बी 5/2 mgr. कमीत कमी मी त्याला एवढ्या हाईटवरून सोडलं पाहिजे की त्याची व्हॅल्यू mg कॅन्सल 5/2r असली पाहिजे. म्हणजे ह्याच्या रेडियसच्या 5/2 टाइम्स, अडीच टाइम्स. 5/2 म्हणजे अडीच पट वरतून टाकलं पाहिजे. 5/2 म्हणजे अडीच टाइम्स जास्त हाईटवरून सोडलं पाहिजे. हाईट शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5/2r. तेव्हा जाऊन सर्क्युलर मोशन कंप्लीट होणार आहे. आणि हे रियालिटीमध्ये होऊ शकतं. हां, बट रियालिटीमध्ये आपल्याला 5/2r पेक्षाही थोडं वरतून टाकावं लागतं, कारण की येता येता लॉसेस पण होतात फ्रिक्शनचे. हे तर आयडियल आहे, फ्रिक्शनलेस आहे असं अज्युम करतो आपण. ठीक आहे. सो 5/2r च्या वरचा डिस्टन्सवरून त्याला सोडलं तर तो सर्कल कंप्लीट करू शकतो. क्वेश्चन नंबर 20 पहा. अ कार इज मुव्हिंग ऑन अ हॉरिझॉन्टल ट्रॅक, रेडियस दिलाय, स्पीड दिलाय, एव्हरीथिंग इज फाईन. अ प्लम्ब बॉब इज सस्पेंडेड, लेंथ ऑफ द रॉड इज 1, अँगल मेड बाय द रॉड विथ द ट्रॅक. सी, आपल्याला माहित आहे की कर्व रोडवरती जेव्हा कार असते तर कारमध्ये आपण समजा एखादा पेंडुलम सस्पेंड केला असेल तर त्या पेंडुलमवरती 2 फोर्स ॲक्ट होतात यावेळेस. एक आहे डाऊनवर्ड mg आणि दुसरा आहे सेंट्रीफ्युगल mv²/r. या दोघांचा जो रिझल्टंट असेल ना त्या डिरेक्शनमध्ये तेवढा बॉब टिल्ट होतो. सो बघूयात mg ची व्हॅल्यू काय आणि mv²/r ची व्हॅल्यू काय. mg ची व्हॅल्यू तर mg आहे
ठीक आहे, एम जीची व्हॅल्यू आहे एम जी, कारण की जी 10 असतो तर मी 10 एम म्हणू शकतो, कारण की मास दिलेलं नाही. किती आहे डाऊनवर्ड फोर्स? 10 एम. आता हा आउटवर्ड सेंट्रीफ्युगल फोर्स किती आहे? एम व्ही स्क्वेअर बाय आर. तर मास दिलं नाही आहे, मी एमच ठेवतो त्याला. व्ही स्क्वेअर, वेलॉसिटी 10 दिली आहे, 10चा स्क्वेअर 100 बाय रेडियस, रेडियस रेडियस पण 10 दिला. सो हा पण 10 एम आला. अरे हा पण 10 एम, हा पण 10 एम, ह्याचा अर्थ बरोबर तो मध्ये जाईल ना, पॉईंट करेल. याचा अर्थ आपला जो सस्पेंडेड बॉब आहे तो बरोबर 45 डिग्रीला ओरिएंट करून थांबेल, कार जोपर्यंत टर्न घेत नाही तोपर्यंत. टर्निंग घेऊन ती परत स्ट्रेट रोडवर गेली की तो परत सरळ सस्पेंड होऊन जाईल, बिकॉज देर इज नो आउटवर्ड फोर्स. क्वेश्चन नंबर 21 is based on kinematical equation, very basic question. A ceiling fan is switched off, its angular velocity reduces to 50% to make 36 rotation. 36 रोटेशन करता करता त्याची अँग्युलर स्पीड बनते 50%, अर्धी बनते. हाऊ मेनी रोटेशन्स मोर विल इट टेक टू कम ॲट रेस्ट? सो पहिलं तर आपण अज्युम करू की तो कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन किंवा कॉन्स्टंट अँग्युलर रिटार्डेशन म्हणजे अल्फा अल्फाने तो कमी कमी स्लो होतोय. तर इनिशियल वेलॉसिटी ओमेगा असेल तर त्याची 50% कमी होतीये, म्हणजे फायनल वेलॉसिटी ओमेगा बाय 2 होतीये, बरोबर ना? फायनल वेलॉसिटी ओमेगा बाय 2 होती. तर या प्रोसेसमध्ये तो त्याचा अल्फा कॅल्क्युलेट करू शकतो मी. ओमेगा फायनल स्क्वेअर प्लस ओमेगा फायनल स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इनिशियल स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा, बरोबर. ओमेगा फायनल स्क्वेअर इज ओमेगा स्क्वेअर बाय 4, याचा स्क्वेअर केला मी, 50% रिड्यूस झाली आहे, इज इक्वल टू इनिशियल तर ओमेगा स्क्वेअर होती प्लस 2 अल्फा थीटा किती आहे? 36 रोटेशन म्हणजे 36 इंटू 2 पाय. 36 इंटू 2 पाय किती असतं? 72 पाय, बरोबर. हे सॉल्व्ह करूयात, हे सॉल्व्ह करून आपण अल्फा काढूयात, बघूयात जमतोय का. सो हा ओमेगा पलीकडे गेला तर -3/4 ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 144 पाय अल्फा असा बनतोय फॉर्म्युला. कीप इट ॲज इट इज, असाच चांगला दिसतोय तो. आपण ह्याला हात नको लावायला, कारण की हे सॉल्व्ह करून आपल्याला नोबेल नाही मिळणार. आता पुढचा प्रश्न असा आहे की हाऊ मेनी रोटेशन्स नंतर तो ॲक्च्युली रेस्टला येईल. आता पुढे किती रोटेशन्स आहेत? आता आधी त्याचे स्पीड ओमेगा होती, आता ती ओमेगा बाय 2 झाली आहे, आता 0 होणार आहे. रेस्टला येण्याच्या आधी आता किती अँगल तो ट्रेस करणार आहे? अल्फा तोच राहणार आहे, रिटार्डेशन त्याच रेटने राहणार आहे. काय मी परत हाच फॉर्म्युला वापरतो. ओमेगा फायनल स्क्वेअर विल बी 0 स्क्वेअर, ओमेगा इनिशियल स्क्वेअर विल बी ओमेगा स्क्वेअर बाय 4, कारण की आता वेलॉसिटी ओमेगा बाय 2 झाली, त्याचा स्क्वेअर करतो ओमेगा स्क्वेअर बाय 4 प्लस 2 अल्फा. आता थीटा काढायचा आहे. अच्छा, सो आता 2 अल्फा थीटाचं व्हॅल्यू येतो मायनस ओमेगा स्क्वेअर बाय 4. सो मी दोघांचा रेशो काढणार आहे, कारण की मला इथे फक्त इंटरेस्ट आहे नंबर ऑफ रेव्होल्युशन्समध्ये, बाकी काहीच टाइमपास नको आहे मला. सो या इक्वेशनला मी काय लिहू शकतो? मायनस ओमेगा स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू 2 अल्फा थीटा. आणि हे येल्लो इक्वेशनला मी या व्हाईट इक्वेशनने डिवाइड करतो. येल्लो बाय व्हाईट करूयात, वरती जागा बनवून. इथे मी थोडी जागा बनवतो आणि येल्लो बाय व्हाईट करतो. काय नीट बघा, येल्लो बाय व्हाईट. येल्लो इक्वेशन काय? मायनस ओमेगा स्क्वेअर बाय 4 इज 2 अल्फा थीटा, आणि बाय व्हॉट इज व्हाईट? -3 ओमेगा स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू 144 पाय अल्फा थीटा. सॉरी, पाय अल्फा थीटा कुठून आला? पाय अल्फा. डिवाइड करतोय मी. डिवाइड करण्यामागे रिझन काय? अल्फा अननोन क्वांटिटी गायब होऊन जाईल, ओमेगा स्क्वेअर बाय 4 ओमेगा स्क्वेअर बाय 4 गायब होऊन जाईल, मायनस साईन गायब होऊन जाईल. सो काय राहील? फक्त अजून जागा लागणार आहे, अजून जागा. सो आय विल मेक सम मोर स्पेस अँड देन आय विल सॉल्व्ह इट. आता काय राहते बघा, 1/3 राहते लेफ्ट हँड साईडला. 1 इथे काहीच नाही राहिलं, म्हणजे 1/3 इज इक्वल टू राईट साईडला काय राहते? 2 थीटा अपॉन 144 पाय एवढं राहतंय. आणि 144 पाय वर जाईल, 2 खाली जाईल. 144 पाय बाय 2 3 6 इज इक्वल टू थीटा. डिवाइड करून बघा 6ने. 224 पाय इज इक्वल टू थीटा. अरे थीटा 24 पाय म्हणजे किती रोटेशन्स मारले त्यांनी? एक रोटेशन 2 पाय असतो, म्हणजे 12 रोटेशन्स त्यांनी मारले. सो याचा अर्थ आहे ह्याचं रोटेशन 12 झाले पाहिजे. इट शुड बी 12. 12 रोटेशन नंतर तो स्टॉप झाला पाहिजे. दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व्ह दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. हा क्वेश्चन थोडा लेंदी वाटू शकतो तुम्हाला, की प्रोसेस वाईज थोडासा लेंदी आहे, बट ठीक आहे. दिस इज हाऊ यू कॅन अप्रोच द क्वेश्चन आणि सॉल्व्ह इट. ओके. आता 22, 23, 24, 25 चारच प्रश्न राहिलेत. वेटलेस
थ्रेड कॅन सपोर्ट टेन्शन अप टू 30 न्यूटन. ठीक आहे, सगळं दिलं आहे. मास ऑफ द स्टोन दिलं आहे, रिव्हॉल्ड इन सर्क्युलर पाथ, रेडियस दिला इन व्हर्टिकल प्लेन. त्याचं मॅक्सिमम अँग्युलर वेलॉसिटी किती पॉसिबल आहे असं विचारलं. मॅक्सिमम अँग्युलर वेलॉसिटी किती पॉसिबल आहे. आता एखाद्या स्टोनला जर आपण गोल फिरवतो व्हर्टिकल प्लेनमध्ये तर तुटण्याचा चान्स मॅक्सिमम खाली असतो, बॉटमला असतो. सो बॉटमला आपण चेक करू त्याचं एक मॅक्सिमम टेन्शन एक्सीड नाही झालं पाहिजे. त्यांनी सांगितले मॅक्सिमम टेन्शन 30 ठेवा, 30च्या वरती तुटेल ती. मॅक्सिमम इट कॅन सपोर्ट 30 न्यूटन. सो बॉटम मोस्टचं टेन्शन तुम्हाला दिलं आहे 30 न्यूटन. आणि टेन्शन ॲट बॉटम मोस्ट काय असतं, mv²/r प्लस mg. पण आपल्याला इथं वेलॉसिटी नाही, अँग्युलर वेलॉसिटी विचारली, तर मी ह्या फॉर्म्युलाला वापरत नाही. सेंट्रिपिटल फोर्सचा एक दुसरा व्हर्जन वापरतो, mr². ह्याच्यातनं मला ओमेगा डायरेक्टली मिळेल = 30. इथे मास त्यांनी 0.5 kg दिलं आहे, म्हणजे mg केलं तर 0.5 10 5. 5 प्लस m आहे 0.5, r आहे 2, ω² = 30. काय केलं मी, फक्त सबस्टिट्यूट केलं व्हॅल्यूज. हा 5 लेफ्ट साईडला आला तर 30 - 5 = 25 = 0.5 2 = 1 ω². रूट घ्या, तुमचं उत्तर आहे 5 रेडियन पर सेकंड. ω²चा रूट इज ओमेगा, 25चा रूट इज 5. सो मॅक्सिमम ओमेगा इज 5 रेडियन पर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 23. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 वाचूया. अ व्हील इज सब्जेक्टेड टू युनिफॉर्म ॲक्सेलरेशन अल्फा. कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन दिलेलं आहे त्याला अबाउट फिक्स्ड ॲक्सेस. इनिशियली अँग्युलर वेलॉसिटी 0 आहे. इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी 0 आहे. ठीक आहे. पहिल्या 2 सेकंदामध्ये सर्टन अँगल θ1 तो कवर करतो आणि नेक्स्ट 2 सेकंडमध्ये तो अँगल θ2 कवर करतो. ठीक आहे. हा 0 to 2 सेकंड्समध्ये अँगल कवर केलेला आहे आणि θ2 जो अँगल आहे तो 2 to 4 सेकंडमध्ये अँगल कवर केलेला आहे. ठीक आहे. आपल्याला विचारलं θ2/θ1चा रेशो काय असेल असं विचारलं. 0 to 2 चा अँग्युलर डिस्प्लेसमेंट θ1 आणि 2 to 4 चा अँग्युलर डिस्प्लेसमेंट θ2. बट आपल्याला तर माहिती आहे इक्वेशन जे आपण वापरतो थीटाचं, ओमेगा इनिशियल टी प्लस अल्फा टी स्क्वेअर, याच्यामध्ये टाईम टी = 0 पासून टाईम मोजला जातो. सो जर काही मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या 2 सेकंदाचं मला डिस्प्लेसमेंट सांगा तर तुम्ही इझिली सांगू शकता मला की सर इट इज θ1 अँड दॅट इज ओमेगा इनिशियल 0 आहे म्हणजे 0 प्लस हाफ अल्फा 2². ओके, हे आपलं इक्वेशन नंबर 1 झालं. हाफ अल्फा 2² उत्तर पण काय येतं बघा रे, याचं उत्तर येतं हाफचा हाफ आणि वरचा 2 एक गेला तर 2 अल्फा उत्तर येतं. सो पहिला अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे 2 अल्फा. ठीक आहे, हे पहिलं झालं. आता 2 ते 4 सेकंदात काय होतंय माहीत नाही. 0 ते 4 सेकंदात काय होतं ते काढूयात आपण. व्हॉट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन फर्स्ट 4 सेकंड्स. पहिल्या 4 सेकंदामध्ये ओमेगा इनिशियल आधी 0 होता प्लस हाफ अल्फा टी². टाईम 4 सेकंद घेतलेले आहे. सो 4² 16, 16/2 इज 8, 8 अल्फा. सो पहिल्या 4 सेकंदामध्ये त्यांनी 8 अल्फा. सो 0 ते 2 मध्ये किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं, 2 अल्फा एवढं डिस्प्लेसमेंट झालं. आणि 0 ते 4 सेकंदामध्ये किती डिस्प्लेसमेंट झालं, 8 अल्फा. याचा अर्थ फक्त 2 ते 4 मध्ये किती झालं, 8 - 2 6 अल्फा. सो तुम्हाला विचारलं आहे θ2/θ1 6 अल्फा/2 अल्फा. उत्तर आहे 3:1. ऑप्शन इज सीटा. सी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 24 इज लाईक अ व्हेरी मच रेग्युलर क्वेश्चन. V = r ओमेगावरचा बेस्ड. V बार = ओमेगा क्रॉस r. ठीक आहे. यू मस्ट नो द वेक्टर फॉर्म. हाऊ टू सॉल्व दिस वेक्टर फॉर्म IJK. आता हे सगळ्यांना खूप बेसिक माहिती आहे, सो याच्यावरती जास्त टाईम देण्यात अर्थ नाही, बट ठीक आहे. -4 1 5 -6 आणि 6. दीज आर द ओनली क्वेश्चन जिथे सिली मिस्टेक्स होतात. सो एकदम काळजीपूर्वक सॉल्व करायचं आहे. आय घेतला की त्याचा रो त्याचा कॉलम सोडायचा. -24 -6 -24 -6 म्हणजे -24 + 6. -24 + 6 इज -18. -18 वाला एकच ऑप्शन दिसतोय मला पूर्ण ऑप्शनमध्ये, सो मी त्यालाच टिक करून मोकळं होणार आहे. जाऊ द्यात, कोण बघत बसते पुढचं येते का नाही येते. ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चेक करा. समजा दुसरा आज नसेल मॅच होत, तुम्ही म्हणाल सर दुसरा मॅच नाही होते, तर मग हा बोनस क्वेश्चन बनेल, कारण की सगळेच रॉंग आहेत, कारण की पहिलाच मॅच होत नाही, बरोबर ना. सो पुढचं नक्की मॅच होणार आहे. नाही झालं तर बोनस आहे सगळ्यांना, नो लोड. 24 असा होता. 25 बघूयात. 25th क्वेश्चन ही इझी आहे. अ कार इज ट्रॅव्हलिंग विथ लिनियर वेलॉसिटी V ऑन अ सर्क्युलर रोड. किती आहे कारची वेलॉसिटी V.
ओके. आणि इट इज इन्क्रीजिंग, लिनियर वेलॉसिटी वाढती आहे विथ टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. ते जे ॲक्सेलरेशन आहे ना ते आहे ए, टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आहे. तर तुम्हाला विचारलं रिझल्टंट ॲक्सेलरेशन काय असेल. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये दोन प्रकारचे ॲक्सेलरेशन असतात, नॉर्मल म्हणजे सेंट्रिपिटल आणि टँजेन्शियल. आणि यांचा रिझल्टंट जो असतो तो असतो पायथागोरस थिअरम किंवा पॅरलेलोग्रॅम लॉनी असा येणार आहे. जो फॉर्म्युला काय असणार आहे, √AT² प्लस AC². सिम्पल, √A² प्लस AC काय असतो V²/R चा स्क्वेअर. सो आन्सर आहे √A² प्लस V²/R द होल स्क्वेअर. आणि V²/R द होल स्क्वेअर इज V⁴/R². द परफेक्ट ऑप्शन दॅट इज मॅचिंग इज ऑप्शन अल्फा. ए इज द करेक्ट चॉईस. सो 25th आन्सर आहे ए. सो हे होते काही बेसिक लेवलचे क्वेश्चन्स जे आपल्याला सर्क्युलर मोशनच्या फर्स्ट असाइनमेंटमध्ये मिळाले आहेत. रोटेशनल डायनॅमिक्स जसं आपण बोललो आहे हे 2 लेसननी बनलेलं आहे, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन. याची असाइनमेंट तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तुम्ही ती व्हिडिओची असाइनमेंट डाउनलोड करा, असाइनमेंट सॉल्व्ह करा, उद्याचे सोल्युशन्स मिळतील. आणि उद्या नंतर आपण PYQजवर फोकस करू बिफोर द संडे टेस्ट. संडे टेस्टवरती प्रिपरेशन चांगलं झालं पाहिजे. संडे टेस्टच्या आधी आपण एक फॉर्म्युलाची शीट पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन की सगळे त्याच्यात फॉर्म्युले असतील. ओके, सो ती पण शीट प्रोव्हाइड करेन. आणि सर्क्युलर मोशनचे MCQ झाले आहेत. आता तुम्ही रोटेशनलचे MCQ चालू करा. काही डाऊट असतील तर हे या लेक्चरमध्ये कवर झाले असतीलच या असाइनमेंट शीटमधले. वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर नाव. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.